फक्त 300 मावळे, दुसऱ्या बाजूला 1500ची खडी फौज आणि मध्ये एक असा कडा जो चढधम माणसाला शक्य नव्हतं. तरीही किल्ला मराठ्यांचा झाला. अपघात नाही, अचूक भूगोल आणि डावपेच. कोंढाण्याचं लष्करी विश्लेषण. 1670 शिवाजी महाराजांची राजधानी राजगडावर होती आणि जवळच होता पुरंदर. या दोन महत्वाच्या ठिकाणांच्या मधोमध होता कोंढाणा, मुघलांच्या ताब्यातला एक अभेद्य किल्ला. हा किल्ला मराठ्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. तो परत मिळवणं ही स्वराज्याची सर्वात मोठी लष्करी गरज होती. पण कोंढाणा जिंकणं सोपं नव्हतं. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 4300 फूट होती. किल्ल्याचे मुख्य दरवाजे कल्याण आणि पुणे दरवाजा, तिथे मुघलांच्या तोफा 24 तास तैनात होत्या. मोठी फौज घेऊन वेढा घातला तर महिने लागले असते आणि मुघलांची कुमक पुण्याहून लगेच आली असती. त्यामुळे वेळ कमी होता. हल्ला अत्यंत गुप्त आणि वेगवान असणं गरजेचं होता. पण प्रश्न हा होता, 200-300 माणसांनी एक अभेद्य किल्ला रात्रीच्या अंधारात कसा जिंकायचा? हे कसं शक्य झालं? उत्तर दडलं होतं भूगोलात. किल्ल्याच्या 3 बाजू चढण्यासारख्या होत्या. तिथे मुघलांचा कडक पहारा होता. पण पश्चिमेला होता द्रोणागिरीचा कडा, जवळजवळ 90 अंशात सरळ उभा असलेला एक भयंकर खडक. इथून साधत चालत वर जाणंही अशक्य होतं. लष्करी भाषेत हा एक नैसर्गिक अडथळा होता. या कड्यावर पहारा कशाला? इथून माणूस नाही, फक्त वारावर येऊ शकतो, असे उदयभानचे विचार होते. ज्याला तो नैसर्गिक ढाल समजत होता तोच मुघल संरक्षणातला सर्वात मोठा ब्लाइंड स्पॉट होता. अशा शेकडो युद्धनीती आणि डावपेच आहेत जे इतिहास बदलतात. दर आठवड्याला इथे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जिथे शत्रू गाफील तोच आपला मार्ग. चढाई द्रोणागिरीवरूनच होईल. तानाजींनी अचूक तोच कडा निवडला. डावपेच स्पष्ट होता. मोठी फौज नाही तर फक्त 300 निवडक चपळ मावळे. लष्करी परिभाषेत याला स्टेल्थ इन्कर्जन म्हणतात. वेळही अचूक निवडली गेली. 4 फेब्रुवारी, माघ वद्य नवमी, म्हणजे अंधारी रात्र. थंडीचे दिवस असल्याने दाट धुके होते. यामुळे मावळ्यांची हालचाल पूर्णपणे लपून राहिली. आवाजावर कडक निर्बंध होते. शस्त्रांचा खडखडाट टाळण्यासाठी विशिष्ट काळजी घेतली गेली. एक मावळा दोरावरून वर गेला. त्याने वर जाऊन दोर एका मोठ्या खडकाला बांधला. त्यानंतर अनेक दोर खाली सोडले गेले आणि 300 मावळे अत्यंत वेगाने मुकाट्याने वर चढू लागले. दुसरीकडे सूर्याची मालुसरे उरलेली फौज घेऊन कल्याण दरवाजाबाहेर योग्य वेळेची वाट पाहत होते. अखेर सर्वात कठीण टप्पा पार पडला. 300 मावळे किल्ल्यात शिरले. आता खरी यंत्रणा सुरू झाली. मराठ्यांचा पहिला उद्देश होता पहारेकऱ्यांना शांतपणे संपवणं. काही पहारेकरी मारले गेले, पण एका चुकीमुळे भांड्यांचा आवाज झाला. शत्रू जागा झाला, नगारे वाजू लागले आणि मग गुप्त हल्ल्याचं रूपांतर थेट युद्धात झालं. तुम्हाला काय वाटतं, गनिमी कावा की समोरासमोरचं युद्ध, कोणता डावपेच जास्त घातक होता? कमेंटमध्ये सांगा. 1500 मुघल सैनिक 300 मावळ्यांवर तुटून पडले. संख्याबळ मराठ्यांच्या विरोधात होतं. लष्करी दृष्ट्या ही एन्सर्कलमेंट म्हणजे पूर्ण वेढलेली स्थिती होती. अशा वेळी नेतृत्व महत्वाचं असतं. तानाजींनी स्वतः उदयभानला घातलं. दोघांमध्ये भयंकर द्वंद्व झालं आणि दोघेही मारले गेले. नेता पडल्यामुळे मावळे मागे फिरले. ते कड्यावरून खाली उतरून पळणार होते. इथे नेमक्या या क्षणी सगळं बदललं. सूर्याजी मालुसरे कल्याण दरवाजातून आत आले. सूर्याजींनी एक अत्यंत कठोर निर्णय घेतला. त्यांनी कड्यावरचे सर्व दोर कापून टाकले. माघारीचा रस्ता बंद झाला. आता मरा
किंवा मारा हा एकच पर्याय होता. याला लष्करी भाषेत बर्न द बोट्स म्हणतात. नैराश्याचं रूपांतर भयंकर रागात झालं आणि उरलेल्या मुघल फौजेचा धुव्वा उडाला. काही तासांतच निकाल लागला. 1500 पैकी बहुतांश मुघल मारले गेले किंवा पळून गेले. कोण्हाणा जिंकला गेला. तो कायमचा स्वराज्यात आला. अशाच ऐतिहासिक लढायांचं लष्करी विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे यश कशाचं होतं? हे होतं असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजे असममित युद्धाचं उत्तम उदाहरण. आजच्या लष्करी भाषेत आधुनिक स्पेशल फोर्सेस जशा रात्रीच्या अंधारात सर्जिकल स्ट्राईक करतात, तसाच हा हल्ला होता. जेव्हा तुमच्याकडे संख्याबळ नसतं तेव्हा तुम्ही जागा, वेळ आणि पद्धत अशी निवडता जी शत्रूच्या कल्पनेपलीकडची असते. महाराजांनी फक्त योद्धे घडवले नाहीत, तर त्यांनी भूगोल वाचायला शिकवलं. द्रोणागिरीचा कडा हे त्याचं जिवंत उदाहरण. सोमवारच्या व्हिडिओमध्ये आपण तान्हाजींच्या बलिदानाची संपूर्ण कहाणी बघितली. आज ते लष्करीदृष्ट्या कसं शक्य झालं ते समजून घेतलं. सिंहगडची ही लढाई आपल्याला शिकवते, अशक्य असं काहीच नसतं. जर तुमची रणनीती आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर भूगोलही तुम्हाला साथ देतो. पुढच्या आठवड्याला पावनखिंडीचा थरार, 300 माणसांनी 40,000 कसं रोखलं. इतिहास नुसता